इसके आता जरासं ना बाबू असं झालं म्हटलं दूध नकोच पाहतो त्याला 1-2 दिवस, ताप त्याला पण येईल ना. हो ना, म्हणजे जी आता एसकेची मम्मी तरी जवळ आहे तर टेन्शन नाही आपल्याला, पण बाकी कसं ना रडते काय. अरे बाबू आहे तर गाईस आता ना एसकेचा चेहरा बघा जरा बरं वाटतंय. त्या बोलू चल एक राऊंड मारून येतो, कारण का माझ्या बायकोचा ना काय खासियत म्हणजे आजार आहे, जसं असं राऊंड मारला गाडीवर फिरवलं ना पोराचं बघा पहिले, हिला पण फिरायचं. अजून फिसला ना किती काय काय लावून ठेवलंय, ह्या पण करायचं बाकी आहे. आणि त्या दिवशी याचा डिका मम्मीच्या मागेच लागतोय आणि मम्मीला बरं नाही, रिपोर्ट पण आले आज. हॅलो बोल, जेवले क्या क्या, हॅलो क्या बोल क्या, काय करते विचार, काय करते तुम्ही, कुठे मी काल बोललो पण तुम्हाला का उद्याचं रोज ब्लॉग टाकायचं. ब्लॉग रेडी आहे, एडिटिंग पण बाकी, कारण का इसकी तब्येत एवढी खराब आहे ना बिचारीला, काय म्हणजे ना खोकते नुसती, सतत खोकते आणि काम पण बिचारी करते. तर आता दोघं असे आवाज आला, त्याला बोललं जातं चला तर पटकन दवाखान्यात दाखवून येऊया, दवाखान्यात दाखवू आणि जरासं काम आहे ते कम्प्लीट करू. नको नाही सोडून दे, काय कोण घर बघणार, तब्येत पाणी बघायची सोड. ज्यात गरम पाणी भरून घेतलं तिच्यासाठी आता आणि जाऊया. लय बरं नाही तर बाबूला आता घरी सोडलं आम्ही त्यांच्या आईच्या इकडे. खोकला ताप तर ठीक आहे, म्हणजे खोकला चालू ना तर खोकल्याचे औषध घेऊ पहिले, डॉक्टरकडे इंजेक्शन घ्या. आता आज इंजेक्शन घ्या गपचूप, ताप नाही आहे औषध घ्या ना, इंजेक्शनच घ्यायचं पाहिजे का, दरका झाला काही इंजेक्शन, खोकला झाला काही, सर्दी झाली काही इंजेक्शन, खागला नाही तरी इंजेक्शन. नको घेऊ आई इंजेक्शन, चल इंजेक्शनला कोण कोण घाबरतो नक्की सांगा. हो खेच गरम आहे, घेतले एक डोस, आता बाकी जातो ना, आता घे आता गरम पाणी. आता ही गाडी घेऊन आलोय, गाडी गंगा चावी आणली, चावी बनवायला दिली, ती चावी झाली आहे आणि घरी जाऊन बघू झाली का नाही. एसकेला पर्यंत दवाखान्यात जायचं. या बाईक बिचारी बसली दमली, कैसा लग रहा है रे बाबा बाईक लेने गए थे बाईक, अब आरोन घेऊन लेंगे दो. तर गाडी चालू आहे बिल्डिंग मध्ये, चावी तर लावली आहे फायनली. आम्ही चावी दिला तर बोललं चल जरासा रूम पण आवरूया, तर आता आवरायला घेतलेलं आहे रूम. बिचारीला बरं नाही तरी पण एसके बोलते तर चल आला टाइमपास झाडू बिडी मारू, आणि अख्खा सामान होतं ना फेकून दिला अख्खा, म्हणजे बाबांना जे भेट टाकलेला होऊन जाईल पप्पांसाठी. ओके का, हा राऊंड आहे आमचं सामान, इथे तुमचा भेट टाका काम तमाम. ते आपले बुटं बघा सर्व इकडेच आहे, इकडची भिंत पूर्ण यूज करणार आहे. इथे वरती अख्खा फ्रेम, तर आपल्या जितक्या बक्षीस आहे माझ्या जिमच्या किंवा इथे फ्रेम बनवून लावणार आहे अख्ख्या सर्वीकडे, आणि मेडल फेकायचं आहे. तर इकडे अख्खे मेडल आणि पूर्ण फ्रेम लावणार आहे, इकडची जागा अख्खी पॅक करणार आहे. केलं ना तर जस्ट ब्लड चेक करून घेतलं, कारण 2 दिवस झाले ताप तिने अंगावर पण काढला आणि ताप मला थोडा जास्त वाटला आज. तर बोलू ब्लड चेक करूया, आणि खोकला आणि दम पण लागतोय, तर बघू उद्या रिपोर्ट येईल आपल्या एसकेचे. तर काय म्हणतात 2-3 दिवस झाले थोडीसा अशक्तपणा पण चालूच होता बिचारीला, तर काय ना होईल लवकर बरं, टेन्शन होईल. तर कधी ना कधी असं थोडंफार विकनेस येतोच, पण तापमुळे जास्त आजारी झाली. आता आपण जाऊया आपल्या घरी आणि एसकेला सोडतो आणि थोडं वर्कआउट करून येतो, मला पण जरा बरं वाटेल. आणि मला एसकेचं पण काळजी घेऊया, तर त्याच्याबद्दल झोप बाबूची काळजी ती घेत, म्हणजे आता बाबूला थोडा दिवस जरा बाहेर जिमच्या इकडे थांबेल, तो मी वर्कआउट करेल. आणि मग एसकेची मम्मी आहेत बाजूला, तर टेन्शन नव्हतं फ्लॅक्स गेला आपल्याला. एसकेला आता जरासं ना बाबू असं झालं म्हटलं दूध नकोच पाहतो त्याला 1-2 दिवस, ताप त्याला पण येईल ना. हो ना, म्हणजे जी आता एसकेची मम्मी तरी जवळ आहे तर टेन्शन नाही आपल्याला, पण बाकी कसं ना रडते काय. अरे बाबू आहे ना घरी, पागल रडू नको, असेल विकनेस पण येईल. ठेव मी गाडी चालवतो. चांगले दिवस आणि थोडे खराब दिवस येतच नजर लागत असते, म्हणून सर्व दाखवायला मला योग्य नाही वाटतं. असं वाटतं कधीतरी ब्लॉगिंगला बंदच करावं ना कमीच करावं, कारण भरपूर नजर लागते. सर्व दाखवतो ना आपण, काही काही लोक असतात जाणार त्यांना असं आवडत
सोच लय घाण असते आणि बोलणारे पण लय उलटा पालटा काय ना काय कमेंट. चलो बाय बाय. मोबाईल फोडायला घेतला काय केलं तुला आईच्या मोबाईलने? काय केलं आईच्या मोबाईलने तुला? हा आईच्या मोबाईलची पिपी घे आईच्या मोबाईलची. आईचा मोबाईल आहे बाई. हा बचू वा 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 बचू. इथं बचू तू कशी झोपली होती दाखव आता. झोपून दाखव तू. हा इथं झोप मग मी देतो तुला गाणी लावून आधीची. अशी बघत तू टीव्ही. मम्मीला दाखव तू कशी बघती. नवटंकी बघा. ब्राईटनेस काय करते सोनू तू? ए बाबू काय करते ना? वर्कआउट करायचं वर्कआउट केलं मूडच नव्हता होत जिम करायचा त्याला बरं नव्हतं तर ऍक्टिंग सेम करेल ना. आता मी असा पाय ठेवेल ना. आता पाय बघा आता. पाय कुठे आहे? पाय बघ कशी पडली करू. डॅडाचा पाय बघ कसा आहे. असं क्रॉस मध्ये एक साइडला आहे बाबू. पडली. हा ठेव कशी पडली. अरे बापरे लागले. त्याच्या घरी आलतो तर बाबूला पण म्हणजे तर असा अशक्त पण आहे आणि एसकेला पण आहे बिचारी. तर झोपूनच तिथे सोप्यावर. तर आता डॉक्टरच्या त्याला थोडंसं जेवण देऊया आणि मग गोव्या देऊ. आता मी जिमवरून आलो. जर जिम केलं तर बाबू झोपला तर बाबूला जर मच्छर होता तर बिचारा तर त्याला जरसा पाळणा देतोय. एकदम हालत खराब झाली एकदम म्हणजे एकदम. डॅडीला पकडून बस. काहीच उठला आता. सकाळी ना 4 वाजेपर्यंत झोपला नाही. नंतर झोपला आणि सकाळी डाएट बीट केली आणि आता बघतो तर काय त्याचा डिका मम्मीच्या मागेच लागतोय. आणि मम्मीला बरं नाही. रिपोर्ट पण आले आज. तर नॉर्मल आहे म्हणजे फक्त प्रेशर जास्त आधी प्रेशर द्या. वेट कमी झाले आहे. तर आता इतके नीट काळजी घेऊ आपण ना. हाय सोडून बोल हॅलो बोल जेवले क्या हॅलो क्या बोल क्या काय करते विचार. काय करते तुम्ही? कुठे राहतात तुम्ही? माझ्या व्हिडिओ मी शोरू देशमुख. बोल देशमुख बोल. डोशा नाही देशमुख. काल दवाखान्यात आलतो इकडेच आणि आज पण आलं म्हणजे डॉक्टरकडनं गोव्याचे चेंज करून घ्यायचे आहे आणि खोकल्याचं औषध. कारण का रिपोर्ट तर नॉर्मल आले ते देवाच्या कृपेने. असं काहीच नाही फक्त इन्फेक्शन असेल थोडंसं त्यामुळे चेंज सांगितलं आहे. इकडे बघा दिसतंय आहे दवाखान्यामध्ये एसके आणि आई पण बसली आहे. तर बाबांचा मित्र आहे डॉक्टर. तर बाबू पण आला जेवणाला सर्वांना. माझी डाईट बनवून घेतली आहे आणि 3 बिचारे सकाळी जेवण पण बनवलेलं. मच्छीचा रस्सा आणि भात बनवलेला. तर मी डाईट बनवली माझी आणि ती झोपली. रडीला बोलून झोप. बाबू जरा खाली खेळायला गेला आहे आईंसोबत. तर जरा बघू नंतर मग उठल्यावर ना हालचाल. नंतर जास्त का वाटलं तर उद्या डायरेक्ट ॲडमिट करू. त्याच्या फॅन्स आले सर्व भेटायला एसकेला छोट्या
व्हिडिओ बघता सगळे. दीदीला बरं नाही आहे ना, ताप आलाय. बिल्डिंग राहतात तुम्ही? बिल्डिंग राहतात. व्हिडिओ बघता आमचा. उद्या परत या, बाबू येईल तेव्हा ना. एसकेचे फॅन चालते सगळे घरी, छोट्या छोट्या पोरी. तर मस्त एसकेला भेटून गेले. बोल दीदी लवकर बरी हो. लय घाबरत होते व्हिडिओमध्ये बोलायला. ही डाईट रेडी झाली आहे. चीज चिकन डाईट तुम्हाला बघायला भेटेल उद्या. मी परवा ना रेसिपी सांगेल नीट. आता जरा मी गडबडीत पटापट काढली आहे. आणि एसकेने काय केलं होती का आज भात भाकर बाहेरनं आणलेली आहे. सो फिश आणि रस्सा आणि चिकन पण आणलं आहे. पण एसकेला बरं नाही ना म्हणून केला नाही. तर आम्ही आज देवाच्या कृपेने तिला थोडंफार ठीक वाटलं तर उद्या बिर्याणी करूया. बिर्याणीची रेसिपी तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर कंटिन्यू राहा. चिकन पण आणून ठेवलं फ्रीजमध्ये. अजून फिशला ना किती काय काय लावून ठेवलं आहे हे पण करायचं बाकी आहे. आणि त्या दिवशी पण फिश असेल बघा इकडे. म्हणजे ना ओन मध्ये थोडं टेन्शन नाही. आणि ते वरती आहे तो म्हणजे मसाले. इथं माझे जिमचे मसाले पाहून बघतो टेस्ट. मस्त पण नाही पण ठीक आहे. थोडासा मसाला कमी आहे पण मस्त आहे. म्हणजे जिमच्या हिशोबाने बरोबर आहे. कारण तसं तिखट नाही, तसं स्पायसी नाही, मीडियम. आणि तुपामध्ये केलं आहे. ऑलिव्ह ऑइल पण नव्हतं आपल्याकडे तर तुपात केलं आहे. तर गाईज आता ना एसटीचा चेहरा बघा जरा बरं वाटतंय. त्या बोलतो एक राऊंड मारून येतो. कारण का माझ्या बायकोचा ना काय खासियत म्हणजे आजार आहे. जसं असं राऊंड मारला गाडीवर फिरवलं ना. माझं ना तुझ्या पोराचं बघा पहिले. हा हिला पण फिरायचं आहे. तुझ्यामुळे तर सवय लागली ना. आता ऍक्टिव्हवरच जाऊया सध्या तर. बघते कधी चालू बोल बा ऐका ना ऐका. हम चले घुमने बाईक पर. बाय बाय. चला चला बिचारीला बरं वाटून द्या. चलो गाडी थांबत बघा माझ्या सायलेन्सर फाटलाय ना. लोकांशी शिव्या घालत असेल ना. तर गाईज आता आम्ही घरी आलो. थोडंसं राऊंड मारला आणि आज ना राऊंड मारता मारत बाबू झोपला. तर मस्त दररोज एक राऊंड मारायचं बाईकवर आणि झोपायचं जिमवरनं आल्यावरनं. पुढे आला गरमी झाली मला पण. आणि ना एसकी तब्येत जराशी ठीक आहे. तर आता 2 दिवसात लवकर बरी होऊन दे. लय शूट आहे गाईज. एवढी शूट घेतलेली ना भारी शूट आहे. सांगणार नाही कारण का सर्व लोक आपल्या कॉपी करतात. आता डायरेक्ट झाल्यावरच सांगायचं. तर नवीन शिकायला भेटलं काहीतरी. तुम्ही पण कधी कोणत्या गोष्टी सांगत नका कोणाला. पूर्ण झाल्यावरच सांगा. आणि याचा बाबलं दूध घेतलं आहे गरम करून. दूध घेतलं मस्त आहे की. तर इसकीच्या मांडीवरच बाबा झोपला आहे बघा. दिसतो तिकडे कशी झोपलं आहे पिल्लू. छान झोपली आहे. बरं ठेव तुला. आमच्या यूट्यूब फॅमिलीकडनं जरा काळजी घ्या. आराम करायचा जरा चालले. शूट करते सर्व बोलतात जरा कमी शूट. आणि आता आपण ना तिला काय करू म्हणजे त्याचं बसून ना काही टी व्ही आम्ही जास्त बघितला पण नाही. बोले टी व्ही लावली तर मस्त एक दिवशी बसतो सोप्यावर आणि टी व्ही बघू. पण बिचारी आजारी पडल्यापासून ना टी व्हीच नाही बघितलं आहे.